आता 30 सेलिब्रेट करायचं तर एकादशी आणि गुरुवार असल्यामुळे सेलिब्रेशन तर झालंच नाही आणि सेलिब्रेशन म्हणल्यावर नॉनव्हेज तर झालंच पाहिजे, हो की नाही? पण बरेच जणांच्याकडे असंच झालं असेल, 31ला नॉनव्हेज बनवलं नसेल, तर मीही नव्हतंच बनवलं. तर आता चला आज काही नाही, छान असं नॉनव्हेजचा बेत बनवूयात. असं म्हणलं तर मुलांना खायचं होतं तवा चिकन, तर आज बनवूयात तवा चिकन. त्यासाठी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं. यातील अर्धं तवा चिकन आणि अर्धं चिकन ग्रेव्ही बनवणार आहे. तर मसाल्यासाठी लसूण, अद्रक, कोथिंबिरीच्या काड्या, खोबरं घेऊन यांची बारीक पेस्ट बनवली. आता तवा चिकन बनवायचं म्हणल्यावर तवा पाहिजे की नाही, तर पसरट असा तवा घेतला. त्याच्यात 4 ते 5 चमचे तूप वितळून घेतलं. नंतर अगदी बारीक चिरलेला कांदा घालून ब्राउनिश तळून घेतला. नंतर टोमॅटो चांगला भाजून घेतला. कांदा टोमॅटो भाजल्यावर याच्यात अर्धा किलो चिकन घातलं. वरून हळद पूड, चवीपुरतं मीठ घालून चांगलं परतलं. हे बघा, मी आधीच खडा मसाला बनवून ठेवलेला, त्यामुळे आता काही बनवून दाखवला नाही. याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर 2 चमचे खडा मसाला घातला, 1.5 चमचे चिकन मसाला, 2 चमचे तिखट मसाला घालून चांगलं परतलं. वरती झाकण लावून दणदणून एक वाफ काढून घेतली. नंतर तयार वाटण घातलं, चांगलं मिक्स केलं. वरती झाकण लावून मंद आचेवर चिकन मऊसूत शिजवून घ्यायचं. अंगच्या पाण्यातच चिकन शिजतं. मध्ये मध्ये झाकण उघडून चिकन परतून घ्या आणि तव्याला ग्रेव्ही चिकटली असेल तर थोडं गरम पाणी घालून चिकन शिजवून घ्या. हे बघा, मऊसूत चिकन शिजले. वरून थोडी कोथिंबीर स्प्रेड करूयात. खाण्यासाठी चमचमीत असं तवा चिकन फ्राय बनवून तयार झालं. हे बघा, छान असं तवा चिकन बनवून तयार आहे. नक्की बनवून पहा, खूप छान बनवून तयार होतं.